मला आठवण होणार आहे. मी कधीच विसरू शकत नाही आयुष्यात. आणि तो माझ्याच गाडीत बसायचा. मला म्हणायचं मी गेलो तर मी तुझ्या बरोबर म्हणेन, पण आज माझ्या अगोदर गेला हे बरोबर नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत असायला हवा होता. आणि मी त्याची श्रद्धांजली गातो. हे मला हा दिवस नको होता त्याच्यासाठी. मी गाईल का नाही मला माहित नाही, पण तरी पण त्याच्यासाठी 2-3 शेअर तरी गाईल, एका दुसरा मुकडा गाण्याचा प्रयत्न करीन. पंचीवय्या साली म्हणतात, जगाशी काही देणे घेणे नाही, कलेपरी सुंदर दुसरे लेणे नाही. जगाशी काही देणे घेणे नाही, कलेपरी सुंदर दुसरे लेणे नाही. येतील जातील असे कितीतरी पण दुसरा कमलेश जाधव आता होणे नाही. दुसरा कमलेश जाधव आता होणे नाही. स्वतःच्या मुलीपासून जरी दूर होता, स्वतःच्या मुलीपासून जरी दूर होता, हृदयात फक्त मायेचा पूर होता. संगीताचा व्यसनी होडी नाही आता, आणि कमलेशाच्या पोटात गंधार सूर होता. कमलेशाच्या पोटात गंधार होता. प्रवास त्याचा काट्यातूनच सुरू होता. ओढ बाबळ नाही तर कल्पतरू होता. रात्रंदिन सुनाचा ध्यास असणारा, हजारो शिष्यांचा आवडता गुरु होता. सागर पवार म्हणतात, या गेल्या हप्त्यामध्ये त्यांनी गाणं त्यांना कंपोज करून दिलं आणि त्याच्यामध्ये तो म्हटला की आनंद शिंदे तू, अशी चाल लागली. परिपक्वत्या सुरांचा कंठास न्याय होता. मैफिल बांधणारा नावी उपाय होता. सांगू कुणाकुणाला सागर इथे आता मी, आनंद शिंदेसाठी कमलेश काय होता. आनंद शिंदेसाठी कमलेश
संघर्षाची संघर्षाची तुझी लढाई संघर्षाची ही वेदना परिवाराची तुझी लढाई संघर्षाची तुझी लढाई संघर्षाची तुझी लढाई संघर्षाची लढा पाहिला तो लढा पाहिला तो लढा पाहिला तो आम्ही रे तुझ्यातला हरपला तो माझा सूर संगीतातला हरपला तुम्हाला सूर संगीतातला हरपला तुम्हाला सूर संगीतातला आणि बंधुनो गाढवाचं लगीन आपण पिक्चर पाहिला असेल. त्या पिक्चर मध्ये 3 गाणी आनंद शिंदेचे असावे, बाळ पळसुले दुसरा सिंगर म्हणून होते. पण कमलेश म्हटला इथं आनंदच पाहिजे मला आणि त्याच्यामुळे मला 3 गाणी गाढवाच्या लग्नामध्ये गायला मिळाली. मकरंद अनासपुरींच्या आवाज एवढंच नाही, हे नाणं दिसतं या शोभून याचं संगीत संयोजन पण कमलेशनीच केलं. मैं भीम का दीवाना हूं याचं संगीत संयोजन सुद्धा कमलेशनी केलं. जिवंत गाणी कमलेशनी प्रेक्षकांना दिली. संगीत रजनी आनंदाची संगीत रजनी आनंदाची कला साधना कमलेशाची कला साधना कमलेशाची कला साधना कमलेशाची बंधुरो, मी फक्त गाणं द्यायचो आणि कमलेश सगळ्यांकडून रूम मध्ये करून घ्यायचा. माझी गरज भासत नव्हती. स्टेजवरती मी डायरेक्ट गाणं गायचो त्याच्या जीवावरती. म्हणून संगीत रजनी आनंदाची कला साधना कमलेशाची कला साधना कमलेशाची कला साधना कमलेशाची कंठदाटिला माझे महाराज पुत्र जयवंत भोई यांच्याकडून सप्तमसाठी पाचशे रुपये. संगीत रजनी आनंदाची कला साधना कला साधना कमलेशाची कला साधना कमलेशाची महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका सुहासिनी शिंदे यांच्या वतीने सुद्धा धन्यवाद. कला साधना कमलेशाची कला साधना कमलेशाची कला साधना कमलेशाची कंठदाटला आज रे स्वरातला हरपला तो माझा सूर संगीतातला हरपला तुम्हाला सूर संगीतातला हरपला तुम्हाला सूर संगीतातला हरपला तुम्हाला सूर संगीतातला बंधुनो, त्याला नाईट काय दिली काय नाही दिली, पण जर मी ठाण्यात आलो तर नाईट पेक्षा जास्त त्याचा खर्च व्हायचा. तो म्हणायचा घाबरू तू ठाण्यात आला मग तू पैसे नको देऊ. अरे म्हणलं तुला नाईट किती ते म्हणलं जाऊ हे त्याच्यात पैसे दे. एकदा व्हायचं पण म्हणलं आणि सांग म्हणले पैसे किती आहेत. सगळे पैसे माझ्याकडे ट्रान्सफर करू. सांगतो नाही तसं नाही कुठाची इच्छा नाही. मग म्हणलं ठीक आहे. गीताचा शेवट सादर करते. आता संपल्या भेटी गाठी सागर पवार म्हणतात आता संपल्या भेटी गाठी शब्द की सागर शेवट उठी शब्द हे सागर शेवट होती शब्द हे सागर शेवट होती सकाळी 5:30 वाजल्यापासून त्याचे शिष्यगण घरी यायचे आणि तेव्हापासून त्याचा
संगीतामध्ये पहिल्यांदा रडताना सागर सागर पवार यांची 1,500 गाणी कमलेशनी केलेली आहे. त्या 1,500 गाण्याचा संगीतकार सागर पवार शेवटच्या कडवत म्हणतात. आता संपल्या भेटी गाठी, आता संपल्या भेटी गाठी, शब्द घे सागर शेवट उठी. शब्द सागर शेवटोती, शब्द सागर शेवटोती. आता संपल्या भेटी गाठी, शब्द सागर शेवटोती, शब्द सागर शेवटोती, शब्द सागर शेवटोती. कुणाला तू सांगू, कुणाला तू सांगू, कुणाला तू सांगू, अंतराची दातला हरपला तो माझा सूर संगीतातला. हरपला तो माझा सूर संगीतातला, हरपला तो माझा सूर संगीतातला, हरपला तो माझा सूर संगीतातला. आणि त्याला कमळेशिवाय मी कधी बोललोच नाही. आणि या महाराष्ट्रात मला शिवी देणारा हा एकच होता, कला क्षेत्रामध्ये. कारण मुलींची बायको जाधवाची होती म्हणून तो माझा मेवलाही लागला आणि त्या पद्धतीने मी त्याची मजाकही करायचो आणि तरी तो हसायचा. मी जे खाईन तेच खायला. सुरतला आदल्या दिवशी सगळ्यांनी ते मी त्याला मला गुजराती तू इकडे म्हणतो. मी गुजराती नाही, गुड्डा गुजराती म्हणलं. गुड्डा गुजराती नाही म्हणलं, ती जयदीन पण आहे गुजराती पण आहे. पण तो म्हणतो तू काय खाल्लं म्हणलं, मी चहा चपाती खाल्ली. ते सगळे गुजराती आठवून ठेवली, चहा चपाती खाल्ली माझ्याबरोबर आदल्या दिवशी. आणि सकाळी 7 वाजता मी त्याला त्या वेळेला तिथं सोडलं. मी म्हटले समोर रिक्षा आहे तिथून जा आता. तर तो मला म्हटला माझी पिशवी पाठीमागच्या गाडीत आहे, मी तर थांबतो. कार्यक्रमाला जातानाही रात्री 3 वाजेपर्यंत माझी वाट बघत होता. मी बदलापूरचा कार्यक्रम करून येईपर्यंत मी त्याला म्हटलं अरे चल माझ्याबरोबर वाजवायला तिकडं. नाही म्हणतो आनंद लय चाकू आहे, तो 2 गाणी गाई सटकून जाईल तिला सांगत होता. आणि मला रातभर वाजवावं लागेल. मी त्याच्याऐवजी मी आराम करतो. मी त्याच्या जेवढ्या आठवणी सांगू शकतो मला पावला पावलाला तो आठवणार आहे. मी जेव्हा जेव्हा गाणं केलं तेव्हा आठवणार आहे. हीच माझी संतती. आणि मला मंचावरती दाद देणारा तो एक मी होता, बाकी कोणीच नाही. मी जर काही नवीन गायचं असलं तर मी त्याच्याकडे बघायचो. आता मी मागं बघू शकतो